विठ्ठलाच्या कानामध्ये मासे का आहेत तुम्हाला माहितीये का? काळजी करू नका, मी सांगतो. पूर्वी एक कोळी बांधव विठ्ठलाचा मोठा भक्त होता. मासे पकडायला जाण्यापूर्वी तो विठ्ठलाचं नामस्मरण न चुकता करायचा. एक दिवस पंढरपूरला जाऊन विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊ असा विचार त्याच्या मनामध्ये आला. विठ्ठलाच्या चरणी काय अर्पण करावे याचा प्रश्न त्याला पडला. मग माशांच्या टोपलीतून 2 मासे घेतले आणि तो पंढरपूरला आला. त्या ठिकाणच्या लोकांनी त्याला मंदिरात मासे घेऊन जाण्यापासून रोखले. कोळ्याने वारंवार विनंती केली पण त्याला काही आत जाऊ दिले नाही. पुढे जाण्यापूर्वी या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. गरीब कोळ्याची ही भक्ती पाहून विठ्ठल साक्षात त्याच्या समोर अवतरले आणि म्हणाले की या सृष्टीवर असणारा प्रत्येक जीव मी निर्माण केला आहे, म्हणून प्रत्येकाचा माझ्यावर तितकाच अधिकार आहे. त्यानंतर कोळ्याने आणलेले मासे विठ्ठलांनी आपल्या हातामध्ये घेतले आणि आपल्या कानामध्ये परिधान केले. तेव्हापासूनच विठ्ठलाच्या कानामध्ये माशाच्या आकाराची कुंडलं घालण्याची परंपरा आहे. रामकृष्ण हरी.